नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे 48 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. इथे मी पेपरवरती तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. तर ही जी मापे लिहून घेतलेली आहे ती कस्टमरची ब्लाऊज ऑलरेडी मी शिवून त्यांनी ट्राय पण केलेली आहेत. ब्लाऊज एकदम फिटिंगला व्यवस्थित आलेले आहेत. तर तुम्हाला जर 48 छातीचे हे माप आहे ते त्याच्याने शिवायचे असेल तर बिनधास्त शिवू शकता. कारण फिटिंगला एकदम व्यवस्थित ब्लाऊज आलेले आहेत. तर त्याच मापाने इथे मी मापे लिहून घेतलेली आहे ती तुम्हाला दाखवते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची 16 इंच आहे, छाती 48 इंच आहे आणि कमरघेर आहे 41 इंच, पुढील गळा 6.5 इंच आहे, पाठीमागचा गळा 10 इंच, बाही लंबाई 11.5 इंच आहे आणि दंडगेर आहे 13.5 इंच, शोल्डर 17 इंच आहे. तर आपल्याला इथे शोल्डरचं माप काढायचं आहे. तर डीप नेक ब्लाऊज आहे, तर जी शोल्डर 17 इंच आहे त्याचे आपल्याला इथे मेजर टेप फोल्ड करायची आणि त्याच्यामधून जेवढा मध्ये येतो म्हणजे इथे मी 8.5 इंचावर फोल्ड केलेले आहे आणि 8.5 मधून आपल्याला इथे 2 इंच मायनस करायचे म्हणजे 6.5 इंचाची शोल्डर घ्यायची आहे. डीप नेक ब्लाऊज आहे तरी पण आपल्याला इथे 6.5 इंच घ्यायचे, कारण हेवी चेस्ट आहे त्याच्यामुळे. आणि ह्या कस्टमरची हाईट पण आहे आणि तब्येत पण आहे, म्हणून इथे शोल्डर 17 इंच आलेले आहे. इथे मी मुंड्यासाठी 7.5 इंच घेणार आहे आणि गळारुंदी 3 इंच घ्यायची, एकदम फिटिंगला बराबर येणार ब्लाऊज. तर ह्या मापाने आपल्याला मापे टाकायचे आहेत. तर ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्यायचे. पहिल्यांदा इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकणार आहे. तर इथे मी 17 इंचावर माप टाकून घेते. कधी पण पाठीमागच्या भागामध्ये ब्लाऊजची पूर्ण उंची तयार उंची प्लस 1 इंच घ्यायचे. जर तुम्ही मापाच्या ब्लाऊजवरून जरी माप घेत असेल तर जास्त 1 इंच प्लस करायचे. इथे मी शोल्डर 6.5 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 7.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे छातीचे माप टाकायचं आहे. तर 48 छाती आहे, त्याचा चौथा 12 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे आणि कमरघेरा 41 इंच आहे, त्याचा चौथा 10.25 इंच. 10-25 लिहिलेले आहे म्हणजे 10.25 इंच येते. इथे आपल्याला कमरचे माप टाकायचं आहे. 10.25 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे सरळ रेष आखून घेतली. इथे मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच घ्यायचे. तुम्ही म्हणाल हेवी चेस्ट आहे तर 1.5 इंच 1.25 इंच गोलाकारसाठी घ्यायचे, तर नाही, 1 इंच घ्या, एकदम ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित येणार. इथे मी गळारुंदी 3 इंच घेतली, शोल्डरमध्ये 1.25 इंच जाईल आणि इथे 3.25 इंचाची शोल्डर तयार येईल. 0.5 इंच डाऊन करून घ्यायचे गळ्याच्या साईडला म्हणजे शोल्डर उतरणार नाही. इथे पाठीमागच्या गळ्याची उंची 10 इंच घेतली आणि गळारुंदी 3.5 इंच घ्यायचे. इथे गळ्याला गोलाकार काढून घ्यायचा. इथे टक्स पॉईंटचे माप टाकायचे. टक्ससाठी तर मेजर टेप अशा प्रकारे फोल्ड करून घेतली. त्याच्यानंतर टक्स उंची 5 इंचाची घ्यायची. इथे सरळ रेष आखून घेतली. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे, 1 इंचाची टक्स आली पाहिजे. अशा प्रकारे इथे पाठीमागच्या भागाचे कटिंग करून झालेले आहे. कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. तर जे पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि खालच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचे. पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग 1 इंच जास्त असतो, म्हणून इथे मी खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेतले. साईडून आहे तसेच मार्क करून घ्यायचे आणि कटिंग करायचे. इकडून मी आयहुकच्या पट्टीसाठी अर्धा इंच पेपर जास्त ठेवलेला आहे. कटिंग करून घेते.
आता आपल्याला इथे पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. तर शोल्डर 6.5 इंच घेतली होती आणि मुंड्यासाठी 7.5 इंच त्याच्या मापाने आपल्याला बराबर मापे टाकायचे आहेत. इथे गळा रुंदी 3 इंच घेतली होती आणि पाव इंच डाऊन करून घ्यायचे गळ्याच्या साईडला, म्हणजे शोल्डर उतरणार नाही. इथे पुढच्या भागाची उंची 18 इंच आलेली आहे, 1 इंच जास्त घेतलेली आहे. आता आपल्याला इथे पुढच्या गळ्याचे माप टाकायचं आहे. तर पुढचा गळा आहे तो 6.5 इंच तयार आहे, प्लस अर्धा इंच घ्यायचे, अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल. तर इथे मी 7 इंचावर माप टाकून घेतले आणि जेवढी गळा रुंदी वरच्या साईडला 3 इंच घेतली होती तेवढीच खालच्या साईडला घ्यायची. इथून सरळ रेष आखायची. इथून आपल्याला 1 इंच वरच्या साईडला गोलाकार देण्यासाठी काढायचा आहे. 1 इंचावर माप टाकून घेतले आणि इथे अर्धा इंच घेतले मुंड्याच्या साईडला पुढच्या भागाचा आकार देण्यासाठी. जेवढे आपण पाठीमागच्या साईडला 1 इंच मुंड्याचा गोलाकार देण्यासाठी घेतले होते तेवढेच पुढच्या साईडला देखील घेतले. पुढच्या भागाच्या साईडला इथे गळ्याला गोलाकार काढून घेतला. आता आपल्याला इथे योगपट्टीचे माप टाकायचं आहे. तर योगपट्टी 3 इंच घ्यायची आणि इकडच्या साईडहून 2.5 इंच. हेवी चेस्टमध्ये योगपट्टी जास्त घ्यायची नाही, कारण जे हेवी चेस्टचे कस्टमर असतात त्यांची चेस्ट म्हणजे हेवी असते, त्याच्यामुळे जी आपण योगपट्टी जास्त उंचीला घेतली तर वरच्या साईडला चेस्टवर वरच्या साईडला जाते. इथे कटोरीची रुंदी मी 7.5 इंच घेतली आणि मुंड्याच्या साईडहून 2.5 इंच घेतले कटोरीचा आकार देण्यासाठी. इथे मी कटोरीचा आकार देण्यासाठी सरळ रेष आखून घेतली आणि अशा प्रकारे कटोरीचा आकार काढून घेतला. इथे योगपट्टीच्या शिलाईसाठी 1 इंच वाढवून घ्यायचे. तुम्ही डायरेक्ट कापड अस्तर कटिंग करते वेळी डायरेक्ट वाढवून घेऊ शकता, जर अस्तरचे कापड जास्त असेल तर. नाहीतर तुम्ही डायरेक्ट पेपरवरती मी जसे वाढवून घेतले तसे कटिंग करून घ्यायचे वाढवून. जे आपण मार्किंग केलेले आहे त्याच्या मापाने बराबर कटिंग करायचे. आता आपल्याला इथे कटोरी वाढवायची आहे. पहिल्यांदा इथे मी स्लीवचे कटिंग करून घेणार आहे. तर पाठीमागच्या भागाचे जो मुंड्याची गोलाई ती मोजून घ्यायची. वरच्या साईडला मी अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल शोल्डरमध्ये, तर अर्धा इंच सोडून दिले. इथे तुम्ही बघू शकता 11.5 इंच आलेले आहे, म्हणजे मुंड्याची जी गोलाई आहे ती 23 इंच आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते. इथे 11.5 इंच आलेले आहे, प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. इथे पेपर फोल्ड करून घेतला, बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि स्लीवची उंची 11.5 इंच आहे, प्लस 1 इंच घ्यायचे आणि दंडगीर 13.5 इंच, म्हणजे 6.25 इंच येणार आहे. 6.75 म्हणजे 6.25 इंच. त्याच्या मापाने आपल्याला मापे टाकायचे आहेत. इथे तयार उंची स्लीवची 11.5 इंच आहे, तर 1 इंच जास्त घ्यायचे. इथे 12.5 इंचावर माप टाकून घेतले. इथून 1 इंचावर माप टाकायचे आणि जेवढी 11.5 इंच मुंड्याची गोलाई आली होती तेवढे मोजून घ्यायचे. इथे बराबर 3.5 इंच डाऊन करून घेतलेले आहे मी, बराबर माप आलेले आहे. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथे दंडगीरचे माप टाकायचे. 6.25 इंच दंडगीर प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. त्याच्यानंतर इथे स्लीव्जला गोलाकार काढून घ्यायचा अशा प्रकारे. पुढच्या भागासाठी आतल्या साईडून देखील मी गोलाकार काढून घेतला. त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे. इथे पुढच्या भागाचे स्लीवचे कटिंग करून घेतले.
इथे पुढच्या भागासाठी मार्क करून घेतले मी. आता आपल्याला इथे कटोरी वाढवायची आहे. तर कटोरी मी आहे तशीच पिन लावून घेतली, ठेवून घ्यायची आणि साईडून चॉक मारून किंवा स्केच पेन आहे माझ्याकडे, त्याने मी मार्किंग करून घेते साईडून. आता आपल्याला इथे कटोरी वाढवायची आहे. तर 48 छातीचा ब्लाऊज आहे, तर इथे मी साईडून 2 इंच वाढवून घेणार आहे. कधी पण हेवी चेस्टमध्ये 1.5 इंच नाही वाढवायचे, 2 इंच वाढवायचे, म्हणजे चेस्टला टाईट होणार नाही ब्लाऊज. इकडून मी अर्धा इंच घेतले आणि इकडच्या साईडून पाव इंच घेतले, आयुकच्या पट्टीच्या साईडून. त्याच्यानंतर इथे कटोरीचा आकार काढून घ्यायचा. आता आपल्याला इथे टक्स पॉईंटचे माप टाकायचं आहे. तर मेजर टेप अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि फोल्ड करायची, म्हणजे आपल्याला मध्ये भेटेल. अशा प्रकारे इथे मी मार्किंग करून घेतले आणि इथून मी 2 इंचावर माप टाकून घेतले आणि खालच्या साईडला देखील 2 इंचावर माप टाकून घ्यायचे आणि साईडून आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 2 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे टक्ससाठी. पहिल्यांदा इथे मी कटिंग करून घेते, त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला चेक करून दाखवते. बराबर कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे, त्याच्या मापाने कटिंग करायचे. इथे मी फोल्ड करून घेतली आणि एक्स्ट्राचे जे पेपर आहे तो कटिंग करायचा. परत एकदा माप टाकायचे. टक्ससाठी 2 इंच घेतले होते आणि क्रॉसमध्ये 3 इंच घ्यायचे. अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची. इथे आपले टक्स पॉईंटचे माप बराबर आलेले आहे. अशा प्रकारे इथे परफेक्ट कटिंग झालेली आहे कटोरी आपली. इथे पूर्ण पेपरचे कटिंग झालेले आहे. 48 छातीच्या ब्लाऊजचे. हा पुढचा भाग आहे आणि त्याच्यानंतर ही कटोरी आहे आपण जी वाढवून घेतलेली आहे ती, आणि ही योकपट्टी आहे आणि स्लीव्ज आहेत. परत एकदा तुम्हाला मापे लिहून दाखवते, किती मापे घेतलेली आहेत ती. इथे गळा रुंदी 3 इंच घेतलेली होती. शोल्डरसाठी 6.5 इंच घेतले पूर्ण शोल्डर. मुंड्यासाठी 7.5 इंच घेतले होते आणि मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच घेतले होते. गळ्याची उंची 10 इंच घेतली आणि टक्स उंची 5 इंच. 48 छातीचा ब्लाऊज आहे, तर 12 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतले आणि कमर आहे 41 इंच, त्याचा चौथा 10.25 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे. अशा प्रकारे इथे मापे टाकून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा.